दिवाळी फराळच्या सिरीजमध्ये आज आपण पाहतोय न आकसणारा मस्त कुरकुरीत असा पातळ पोह्याचा चिवडा। कढईमध्ये थोडंसं तेल आणि हळद टाकून हे पातळ पोहे परतून घेतले। स्लो फ्लेमवरच हे परतून घ्यायचे। गॅसची फ्लेम जर मोठी राहिली तर हे पोहे आकसतात। चिवडा करण्यापूर्वी हे पोहे एक दिवस उन्हात ठेवायचे, चांगले कडकडीत वाळवून घ्यायचे, म्हणजे मग हे पोहे अजिबात आकसत नाही। ही दुसरी टिप पण अगदी महत्त्वाची आहे। आणि तिसरी शेवटची टिप म्हणजे हे पोहे परतण्यासाठी जाडबुडाची कढई घ्यायची। चला पोहे परतून झालेत, आता आपण ह्याचा मसाला करून घेऊया। 2 चमचे धणे आणि 1 चमचा जिरं छान खमंग भाजून घ्यायचं। तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये चमचाभर बडीशेप देखील तुम्ही वापरू शकता। थंड झाल्यानंतर मिक्सरला चवीनुसार मीठ आणि चमचाभर साखर घालून आपण ह्याची पावडर करून घेणार आहोत। आता चिवड्याची लज्जत ज्या पदार्थांमुळे वाढते ना, ते सगळे आपण तळून घेणार आहोत। हे पदार्थ घालण्यामध्ये अजिबात चिंगूसपणा करायचा नाही बरं का, कारण प्रत्येक घासामध्ये हे पदार्थ आले पाहिजे, तरच तो चिवडा छान खमंग लागतो। शेंगदाणे, फुटाणे, खोबरं आणि काजू इथे मी वापरलेले आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलाही पदार्थ यामध्ये कमी जास्त करू शकता। चिवडा नरम पडू नये म्हणून आता पुढचे जे जिन्नस आहेत ना, ते सगळे व्यवस्थित तळून घ्यायचे। तर इथे मी साधारण अर्धी वाटी एवढा लसूण घेतला आहे, व्यवस्थित तळून घेतला। त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत हिरवी मिरची। हिरवी मिरची तुमच्या चवीनुसार घाला। इथे मी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरची देखील अगदी व्यवस्थित तळून घ्यायची। लसूण, मिरची आणि कढीपत्ता जर थोडासा जरी ओला राहिला ना, तरी देखील आपला हा चिवडा नरम पडू शकतो। चिवडा मसाला घालून हलक्या हाताने हा मिक्स करून घ्यायचा आणि आपला पातळ पोह्यांचा चिवडा तयार आहे।